याचा अर्थ चुकीच्या व्यक्तीची वस्तू वापरल्यामुळे सुद्धा मनुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। म्हणून शास्त्र सांगते की दुसऱ्याचं उष्ट अन्न कधीही खाऊ नये, दुसऱ्याने वापरलेले कपडे कधीही परिधान करू नये, जपण्याची माळ सुद्धा व्यक्तीने दुसऱ्या कोणाची वापरू नये। ध्यानाला बसण्यासाठी वापरलं जाणारं आसन सुद्धा दुसऱ्याचं वापरायचं, कारण त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे गुण प्रविष्ट झालेले असतात। म्हणून कलीने मस्तकामध्ये प्रवेश केला आणि परिणाम काय झाला? राजाची बुद्धी भ्रष्ट झाली। जो राजा युष्ण श्वापदांचा वध करून आपल्या सर्व लोकांचं रक्षण करत होता, आज तोच राजा मृगयेसाठी निघाला। रथ सज्ज केला, राजा निघाला मृगयेसाठी, लांबवर गेला, रथातून उतरला आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या मागे धावता धावता लांबवर एकटा एकांतामध्ये पडला। तहान भूक लागली आणि राजा फिरता फिरता शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले। शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी शमीक ऋषींना बघितलं, ध्यान मग्न होते। आश्रमाच्या बाहेर एका विशाल वट वृक्षाच्या खाली ध्यान मग्न असलेल्या ऋषीवर्यांना बघितलं। आवाज देतायत, महाराज उठा, मला तहान आणि भूक लागलेली आहे। परंतु ध्यान मग्न असलेल्या शमीक ऋषींच्या कानामध्ये आवाज गेला नाही। त्याचं कारण आत्मा सहस्रार मध्ये पोहोचलेला होता। ध्यानामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीचा आत्मा जर सहस्रार पर्यंत गेला तर बाहेरचा कोणताही आवाज व्यक्तीला ऐकायला येत नाही। परिणाम काय झाला? राजाला वाटलं की हा कोणीतरी ढोंगी साधू आहे, मी एवढ्या वेळेस आवाज देऊन सुद्धा राजाचा ऐकत नाही। आज राजाला वाटतंय की मी राजा आहे आणि माझं साधू का ऐकत नाही। याच्या आधी राजा साधूची सेवा करत होते, पण बुद्धी भ्रष्ट झाल्याचा परिणाम साधूने माझा ऐकावं आज राजाला वाटतं। कुपित झालेल्या राजाने, भूक तहानेने व्याकुळ झालेल्या राजाने एक मेलेला सर्प बाणाच्या टोकाने उचलला आणि त्या ठिकाणी शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला। शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प टाकल्यानंतर राजा परीक्षित त्या ठिकाणून निघून गेले। लहान खेळणाऱ्या बालकांनी ते दृश्य बघितलं, धावत पळत गेलेले आहे। कौशिक नदीमध्ये स्नान करणाऱ्या शृंगी ऋषींना सांगतायत की तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी एका व्यक्तीने मृत सर्प टाकलेला आहे। कौशिक नदीमध्ये स्नान करणाऱ्या शृंगी ऋषींनी हे ऐकल्याबरोबर डोळे लालबुक्त झाले, शरीर कप्पायमान झालं, ओठ फडफडू लागले, अतिशय क्रोधाने दग्ध झाले आणि कोणताही विचार न करता कौशिक नदीचं पाणी हातामध्ये घेऊन शाप दिलेला आहे। इति लंघित मर्यादं तक्षकस्य मेहनी दक्षति स्वकुलाकारं ज्योतिर्वेद तद्गृहम्। कुलाला कलंक करणाऱ्या ज्याने मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे आणि एका साधूचा अपमान केलेला आहे, मृत सर्प टाकलेला आहे, मी शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन त्याला दंश करेल। पाणी सोडलं आणि शृंगी ऋषी रडत रडत आश्रमामध्ये आले। बऱ्याच वेळानंतर शमीक ऋषींनी डोळे उघडले, रडणाऱ्या मुलाला विचारलं, घडलेला प्रकार समजला, मेलेला सर्प गळ्यातून काढून ठेवला। डोळे बंद करून बघताय, लक्षात आलं माझ्या गळ्यात मृत सर्प टाकणारा परीक्षित राजा होता। डोक्यावर हात ठेवले आणि बोलायला सुरुवात केली, बाळा तू हे काय केलंस? ज्या राजाने एवढा मोठा अपराध केला नाही जेवढा भयानक शाप तू राजाला दिलेला आहे। परम महाभागवत श्री शुकदेवजी परम महाभागवत परीक्षित राजे आहेत आणि ज्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने मातृगर्भामध्ये प्रवेश केला आणि ज्यांचे प्राण वाचवले, अशा राजाला तू एवढा भयानक दंड दिलास। गौरमुख नावाच्या शिष्यांना सांगितलं, जा राजाला बातमी सांगा। शिष्य गेले। परीक्षित राजे तोपर्यंत घरापर्यंत राजमहालामध्ये पोहोचलेले होते। राजाने मस्तकावरचा मुकुट काढल्याबरोबर राजाला पश्चाताप झाला, आज माझ्याकडून
काय घडलं? मनुष्याकडून कधी कधी अनावधानाने वेगवेगळ्या प्रकारचे पाप कर्म घडतात, परंतु जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेस ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला पश्चाताप होतो की हे पाप कर्म माझ्याकडून का घडलं असेल, मी हे पाप कर्म का केलं असेल, म्हणून पश्चाताप होतो. मनुष्याला सुद्धा पाप कर्म केल्यानंतर जर जाणीव झाली की माझ्या हातून वेगवेगळ्या प्रकारचे पाप कर्म घडलेले आहे, त्यावेळेस मनुष्याला सुद्धा पश्चाताप झाला पाहिजे. कारण पश्चातापासारखं पवित्र तीर्थ या जगामध्ये कोणतंही नाही. आणि मनुष्याने पश्चाताप तर झालाच पाहिजे, परंतु पश्चाताप झाल्यानंतर एक खुणगाठ बांधली पाहिजे की अशा पद्धतीचं पाप कर्म माझ्याकडून होता कामा नये. पश्चाताप झाल्यानंतर व्यक्तीने स्वतःला दंड दिला पाहिजे. जो साधक असतो, जो अतिशय पवित्र व्यक्ती असतो, जो सज्जन व्यक्ती असतो, त्या व्यक्तीने पाप कर्म केल्यानंतर जर त्याला पश्चाताप झाला तर पश्चातापामुळे तो व्यक्ती स्वतःलाच दंड देत असतो. अनुताप अनुताप मनुष्याला जर पश्चाताप झाला तर पश्चातापाच्या गंगेमध्ये त्याने जर स्नान केलं तर त्याचे दोष जात असताना निमिष सुद्धा लागत नाही. पश्चाताप हे पवित्र तीर्थ आहे. आपण कथेत बसलो, श्रवण करतोय की कोणतं पाप केल्यानंतर मनुष्याला कोणता गती प्राप्त होत असतं, ज्ञान होतं. आणि हे ज्ञान झाल्यानंतर जर आपल्याला आठवण येईल की अशा ठिकाणी माझ्याकडून असं पाप कर्म घडलं, कुणाचं मान दुखवलं गेलं, कुणाला मारहाण केली गेली, कुणाच्या हिताची गोष्ट न घडू देता अहित त्याच्याकडून आपण घडवलेलं असेल, एखाद्याचं चांगलं होत असताना आपण त्या ठिकाणी जाऊन काहीतरी वाईट केलेलं असेल, दुसऱ्याला दुःख वाटेल असं आपल्याकडून जर काही घटना घडलेली असेल, एखाद्याची मदत करण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा आपण मदत केली गेलेली आपल्याकडून मदत घडलेली नसेल, तर आपल्या लक्षात येतं की आपल्याकडून पाप कर्म घडलेलं आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडून जर क्षमा मागितली तर पश्चातापामुळे ते सर्व दूर होत असतं. राजाला आज पश्चाताप झाला, मी हे काय केलं. पांडवांचा वंश असताना ज्या पांडवांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी महायुद्ध केलं, ज्यांनी साधू संतांची सेवा केली, आज मी त्यांचा नातू असताना सुद्धा माझ्याकडून एवढं मोठं पाप कर्म घडलं. तेवढ्यात शिष्य आले शमीक ऋषींचे आणि त्यांनी सांगितलं, राजन, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन तुम्हाला दंश करणार. राजाला बातमी समजल्यानंतर राजाने विचार केला, मी पाप केला आणि मला दंड सुद्धा मिळाला. राजा सर्वसामान्य नव्हते,